संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला भेट दिली असताना त्यांची तब्येत खालावली असून बोलायला बसायला सुद्धा त्राण उरलं नाही। मन सुन्न झालं। मराठा समाजाच्या लेकराचं भलं व्हावं म्हणून तडफडणारा जीव बघितला। मनोज दादा, आपण काळजी घ्या, आपली समाजाला गरज आहे, अशा भावना श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी व्यक्त केल्या। अभिजित पाटील यांनी आज अंतरवाली सराटी येथे उपोषणस्थळी जाऊन मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। यावेळी महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज बांधवांच्या भावना मनोजदादांच्या या आंदोलनाशी जोडल्या गेल्यामुळे सरकारने त्यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घेऊन मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात आणि समाजाला न्याय द्यावा, ही कळकळीची विनंती अभिजित पाटील यांनी सरकारला केली। मागील 4 दिवसापासून सुरू असलेल्या अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आमरण उपोषण सुरू केले। त्यांची तब्येत आता खालावत चालली। मराठा समाज मोठ्या प्रमाणात अंतरवाली सराटीमध्ये गोळा व्हायला लागलाय। जरांगे पाटील यांची तब्येत बघून मराठा समाज भावुक होत आहे। रक्तातील साखरेचं प्रमाण कमी झाल्याने मनोज जरांगे यांना मोठ्या प्रमाणात थकवा जाणवत आहे। त्यांना उपोषण स्थळावरून खाली उतरताना चालताही येत नव्हतं। उपोषण स्थळाच्या पायऱ्या खाली उतरले पण त्यांना थकवा आला। यामुळे मनोज जरांगे पाटील हे थकवा जाणवत असल्याने खाली बसले। मनोज जरांगे पाटील यांना उपचार घेण्याची डॉक्टरांनी विनंती केली, मात्र मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिलाय। आरक्षणापेक्षा जरांगे पाटील आम्हाला महत्त्वाचे आहेत, अशी भावना बोलून दाखवत मराठा बंधू भगिनींनी यावेळी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिलेली पाहायला मिळाली।